माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी अध्यक्षांच्या निवडीबद्दलचा जो प्रस्ताव मांडला आणि आपण आज या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालात याबद्दल आपलं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं बघितलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आपणास अत्यंत जवळून बघण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला आहे। अध्यक्ष महोदय, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि आपला साधेपणा आणि सर्वांना घेऊन चालण्याचं जे कसब आहे हे आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सिद्ध केलं। महाराष्ट्राच्या या सभागृहाचं संपूर्ण देशामध्ये एक वेगळेपण आहे, वेगळं महत्त्व आहे आणि आपण म्हणूनच याला सार्वभौम सभागृह असं म्हणतो। या ठिकाणी डावा आणि उजवी दोन्ही बाजू सांभाळत असताना सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला न्याय कसा देता येईल हे करत असताना आपलं व्हिजन आणि त्यामध्ये असलेला जो एस्थेटिक सेन्स आहे यावर सुद्धा आपलं कौतुकच या ठिकाणी केलं पाहिजे। अनेक लोकांनी या पदावर काम केलं, पण आपण ज्या पद्धतीनं या पदाची गरिमा राखून या पदाचा जो सन्मान ठेवला निश्चितच कौतुकास्पद आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की तरुणपणी आपल्याला हे अध्यक्षपद प्राप्त झालं आणि तेच तारुण्य या सभागृहात सुद्धा राहावं अशा पद्धतीनं आपण गेले 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं आणि पुढेही या ठिकाणी तसंच करत राहाल या ठिकाणी असं मला आपल्याकडनं अपेक्षा आहे। या सभागृहामध्ये बोलत असताना अनेक प्रश्न सन्मान्य सदस्य मांडतात आणि त्या प्रश्नांना मंत्री महोदय आणि इतर मुख्यमंत्री महोदय हे त्याला आश्वासन सुद्धा देतात आणि हे देत असताना त्याची पूर्तता होते किंवा नाही याची प्रक्रिया असतानाही अनेकदा त्याचे उत्तर अनुत्तरित राहतात, त्यामुळे त्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सभागृहात येत असताना ज्या अडीअडचणी लॉबीमध्ये होतात त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि धक्के मुक्के बसतात हो या ठिकाणी येत असताना अध्यक्ष महोदय। त्यामुळे ज्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो। एक या ठिकाणी सांगा असं मला वाटतं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु वस्तुस्थिती काय आहे याकडे सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे। 26 नोव्हेंबर 1949 साली जेव्हा संविधान सभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानावर आपलं शेवटचं भाषण करत होते, त्या भाषणात त्यांनी काय म्हटलं होतं की मी धन्यवाद देऊ इच्छेन या देशाच्या पंतप्रधानांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, मी धन्यवाद देऊ इच्छेन काँग्रेसच्या तमाम सदस्यांना की त्यांनी मला या ठिकाणी हे संविधान मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली। एवढंच नव्हे तर त्यांनी मला सहकार्य सुद्धा त्या ठिकाणी केलं, त्यामुळे मी या देशाचं हे संविधान एक चांगलं संविधान या देशाला देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काँग्रेस हे जळतं घर आहे असंही म्हटलं गेलं, उल्लेख झाला या ठिकाणी। मी सांगू इच्छेन की 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर अर्पण केल्यानंतर 11 जानेवारी 1950 रोजी मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या वतीनं मुंबईतील नरे पार्क मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता। त्यावेळेला ते काय म्हणाले की पूर्वी आपले राजकारण हे शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते, काँग्रेसवाले आपण काँग्रेसवाल्यांना शत्रुपणाने मानत होतो। माझ्या दृष्टीने पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनाने पाहत होते व तसेच वागत होते। मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतोच। आमचे काय होईल, हिंदूंच्या हाती राज्यसत्ता जाईल तर काय होईल असे आम्हाला वाटत होते, पण राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे हे मी म्हणत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड 18
भाग 3 पृष्ठ क्रमांक 194 व 195 वर आहे. दुसरं असं की ज्याबद्दल या ठिकाणी मांडण्यात आलं की 1948 सालच्या लखनौ अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाची स्थिती आग लागलेल्या घरासारखी आहे. पण याच भाषणात त्यांनी असंही म्हटले होते की काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची अध्यक्ष महोदय मला संबोधून द्या, ही वेळ नव्हे. मी काँग्रेसचा टीकाकार आहे खरे, पण त्याचबरोबर विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नाही. सहकार्याने आपणास लाभ होत असेल तर सहकार्याच्या भावनेने वागले पाहिजे. पेज नंबर 91 आणि 195 व्हॉल्यूम 18 पार्ट 3. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी वक्तव्य मध्ये ऐकलं. कुठतरी ते भाषण देत होते. ते म्हटले की आम्हाला बहुमत मिळालं आहे, चांगली गोष्ट आहे, पण बहुमताने आम्ही स्वतःला फार मोठं करून घेणार नाही, तर आम्ही सन्मानानं आमच्या विरोधी पक्षाला सुद्धा सन्मान देऊ. या ठिकाणी बरोबरीने वागवू आणि अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मी स्वागत करतो या सभागृहात अशीच वागणूक आम्हाला या ठिकाणी मिळेल ही अपेक्षा करतो आणि आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. चला शेवटचं विश्वजित कदम. धन्यवाद अध्यक्ष.